पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. बिल्डरवर कठोर कारवाई बरोबरच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन. डोंबिवलीमधील अनधिकृत इमारतींवरून संजय राऊतांनी सरकारवर टाकली तोफ. रवींद्र चव्हाणांच्या राजीनाम्याचीही केली मागणी. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर जाणीवपूर्वक पद्धतीने आक्षेपार्ह मजकूर पोस्ट. मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकरणाची गंभीर दखल, कठोर कारवाईचे आदेश. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटाला धास्ती. ठाकरेंच्या नेत्यांची आज शिवसेना भवनात बैठक. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाईंसह इतर महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. खासदार सुप्रिया सुळेंचा बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन. महादेव मुंडे हत्या प्रकरणी नवनीत कौवत यांच्याशी साधला संवाद. मुंडे प्रकरणातील माहिती कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश. अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढणार, तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. सुप्रिया सुळे मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या पाठीशी. मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कुणी ऐकणार नाही. सरकार मूक आणि बधीर झालंय. खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का. अभिजित पवार आणि हेमंत वाणी या निकटवर्तीयांनी सोडली साथ. अजित पवारांच्या पक्षात जाणार. नाशिक पुणे महामार्गावर दरोडा. टाटा डीएफ पंपावर चौघांनी तलवार कोयत्यानं हल्ला करत 40,000ची रोकड लुटली. सततच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तुळजापुरात एमडी ड्रग्जचा व्यापार. तुळजापुरातील ड्रग्जचे मुंबई कनेक्शन. एमडी ड्रग्ज टोळीवर कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन करू. पुजारी नागरिकांचा इशारा. रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं. या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणत कोर्टाने सुनावलं, तर पासपोर्ट सरेंडर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. दरम्यान अलाहाबादियाला अटकेपासून अंतरिम संरक्षण.